जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टलवर फेस 2 संदर्भात ज्या काही नवीन जाहिराती सध्या बघा अपलोड करण्यात आले, त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या जाहिराती आहे आणि या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सध्या बघा जाहिराती, त्याचबरोबर ज्या काही विथ इंटरव्ह्यू संदर्भात या ठिकाणी संस्थेच्या जाहिराती देखील अपलोड करण्यात आल्या आहे। तर आता संपूर्ण उमेदवारांना सध्या जे काही आधी तुम्ही प्रेफरन्स लॉक केले असेल तर ते लॉक केलेले प्रेफरन्स सध्या बघा तुम्ही डिलीट करून पुन्हा तुम्हाला जनरेट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या आलेल्या जाहिराती आहे तर त्या तुम्हाला बघा या ठिकाणी प्रेफरन्समध्ये दिसणार। तर त्या अनुषंगाने जी सूचना आहे तर ती सूचना देखील इथं सध्या अवेलेबल झाली आहे। तर ही सूचना बघा या ठिकाणी 6/5/2024 आताची लेटेस्ट सूचना आहे पवित्र पोर्टल टप्पा 2 संदर्भात। ह्याच्यामध्ये जे काही सांगितलेले शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 टप्पा 2 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीच्या रिक्त जागासाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्यासंदर्भात ही सूचना इथं आलेली आहे। तर ह्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये बघा जे काही डिटेल्स देण्यात आली आहे, कधीपासून बघा सुरुवात झाली होती हे संपूर्ण इथं देण्यात आले। तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी बघा जे काही पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिराती उमेदवारांनी अभ्यास करावा। सदर जाहिराती संकेतस्थळावर या ठिकाणी जो काही होम पेज डाउनलोड मेनूमध्ये पाहता येणार आहे आणि ह्याच्यामध्ये मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह जाहिराती आपल्याला सध्या बघा अवेलेबल झालेल्या आहे। त्यासाठी उमेदवारांनी बघा जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते जनरेट करण्याची आणि लॉक करण्याची जी सुविधा आहे तर ती 6/5/2025 ते 8/5/2025 रात्री या ठिकाणी 12 वाजेपर्यंत सध्या बघा उपलब्ध करून देण्यात आले। म्हणजे जी काही आता प्रेफरन्स जी आहे तर ते तुम्हाला परत या ठिकाणी जनरेट करायची आहे आणि लॉक करण्यासंदर्भात 8 तारखेपर्यंत सध्या बघा मुदत इथं देण्यात आली। तर उमेदवारांनी जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स सध्या बघा जनरेट करायचं आहे। तर त्यासाठी इथं सूचना देखील देण्यात आली की वरील जाहिराती प्राधान्यक्रम प्राप्त होण्यासाठी सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की या ठिकाणी बघा यापूर्वी लॉक केलेले जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते अनलॉक व डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक राहणार आहे। म्हणजे जे यापूर्वी तुम्ही बघा प्रेफरन्स जे आहे तर ते सध्या प्राधान्यक्रम इथं दिले होते तर ते संपूर्ण प्राधान्यक्रम आता या ठिकाणी अनलॉक व डिलीट करायचे आहे आणि नव्याने सध्या प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहे। जनरेट केल्यानंतर तुम्हाला ज्या काही जाहिराती आलेल्या आहे वरीलपैकी तर त्या जाहिराती देखील तुम्हाला तुमच्या लॉग इनला सध्या बघा प्रेफरन्समध्ये दिसतील। तर संपूर्ण जे काही प्रेफरन्स असेल प्राधान्यक्रम तर ते अनलॉक करून घ्यायचे आहे, त्यानंतर डिलीट करून नव्याने सध्या बघा प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करायचे आहे। त्यानंतर यापूर्वी ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहेत मात्र लॉक केलेले नाहीत अशा उमेदवारांनी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक असणार आहे। आता बरेच उमेदवारांचे प्राधान्यक्रम सध्या बघा जनरेट झाले होते परंतु लॉक झाले नव्हते, तर अशा उमेदवारांनी जे जनरेट झालेले प्राधान्यक्रम आहे तर ते सध्या बघा तुम्हाला डिलीट करायचे आहे आणि नव्याने पुन्हा त्याच पद्धतीने तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहे। आणि मागच्या वेळेस जसं तुम्ही लॉक नाही केले तर ह्या वेळेला तुम्हाला बघा ते लॉक करणे अनिवार्य असणार आहे। जर लॉक केले नाही तर तुम्हाला भरतीमधून कोणत्याही प्रकारचे बघा त्या ठिकाणी जी काही पुढील प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट त्या ठिकाणी होणार नाही, म्हणून लॉक करणं तुम्हाला गरजेचं असणार आहे। तर त्या उमेदवारांनी देखील सध्या बघा प्रेफरन्स इथं लॉक करून द्यायचे आहे। त्याच पद्धतीने ज्या उमेदवारांनी यापूर्वी प्राधान्यक्रम जनरेट केले नाहीत, जाहिरातीनुसार नमूद पदास पात्र असतील तर त्यांना नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करता येतील। अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करता या ठिकाणी बघा येणार आहे। ज्या उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट केले नसेल तर त्या उमेदवारांनी देखील इथं बघा जनरेट करण्यासंदर्भात सुविधा इथं देण्यात आली आहे। आता ह्याच्यामध्ये जनरेट केलेले प्राधान्यक्रम अनलॉक डिलीट करून नव्याने जनरेट करण्याची जी संधी आहे तर ती संधीची मर्यादा या ठिकाणी असणार नाही। तर इथं महत्त्वाची सूचना होती की जे जनरेट केलेले प्राधान्यक्रम आपल्याला माहिती आहे की 3 वेळेला जी काही या ठिकाणी मर्यादा होती 3 वेळा, तर ती आता सध्या तुम्ही कितीही वेळा सध्या या ठिकाणी डिलीट करू शकतात, कितीही वेळा त्या ठिकाणी तुम्हाला अनलॉक करता येणार आहे। म्हणजे इथं जी काही संधी आहे तर ती मर्यादा असणार नाही अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आली। तर जे उमेदवारांनी ऑलरेडी या ठिकाणी लॉक केले असेल तर संपूर्ण प्राधान्यक्रम तुम्ही डिलीट करा, त्यानंतर पुन्हा बघा जनरेट करा, जेणेकरून तुम्हाला हे जे सध्या नवीन जाहिराती आली आहे तर ह्या जाहिराती तुम्हाला प्रेफरन्समध्ये इथं दिसतील। तर संपूर्ण प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने तुम्ही मागे केली आहे त्या पद्धतीने। परंतु इथं जी काही महत्त्वाची या ठिकाणी डेट आहे तर ती लक्षात असू द्या, 6/5/2025 ते 8/5/2025 या कालावधीमध्ये सध्या बघा तुम्हाला या ठिकाणी लॉक करून घ्यायचं आहे, बरोबर। तथापि ऐनवेळी उद्भवणाऱ्या ज्या समस्या अडचणी इत्यादी लक्षात घेता उमेदवारांनी प्राधान्यक्रम वेळीच सध्या लॉक करून घ्यायचं आहे।
13 नंबर 12 नंबरच्या सूचनेमध्ये बघा, उमेदवारांनी मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रकारात सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकाराचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 13 नंबरमध्ये बघा, जे उमेदवार विहित प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाही, अशा पद्धतीने इथं सूचना आहे. म्हणजे जे प्राधान्यक्रम तुम्ही जनरेट केले तर ते लॉक करणं बंधनकारक असणार आहे. ते लॉक केल्यावरच तुम्हाला पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं जाणार आहे. तर ह्या सूचना सध्या बघा इथं संबंधित उमेदवारांना इथं देण्यात आले आहे. तर प्राधान्यक्रम जनरेट करताना लॉक करण्यापूर्वी जे काही उमेदवारांनी बघा काळजी काय घ्यायची आहे की स्वतःची शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणी या ठिकाणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवाराच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसतील तेथे अपात्र उमेदवाराची निवडीसाठी बघा या ठिकाणी मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही. त्यामुळे असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नये. असे केल्यास परिणामी उमेदवार पात्र नसलेल्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहणार आहे. म्हणजे इथे जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते प्राधान्यक्रम जनरेट होताना आपली स्वतःची जी काही शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता सध्या बघा त्या विषयासंदर्भात आहे किंवा नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. जर तुमची पात्रता नसेल, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता आणि तुम्हाला प्राधान्यक्रम जे आहे ते जर जनरेट झाले असेल आणि तुम्ही त्यांना लॉक करून सध्या बघा त्या ठिकाणी पुढील जी काही पदावर नियुक्ती किंवा शिफारस झाली आणि तुम्हाला जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमची पात्रता त्या ठिकाणी सिद्ध नाही झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही पदावर आहे तर ते पुढे ते बघा त्या ठिकाणी अडचणी निर्माण हे होऊ शकतात. म्हणून आपली शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रताना लक्षात घेऊन जे प्राधान्यक्रम आहे तर ते प्राधान्यक्रम तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. आणि जे सध्या बघा तांत्रिकदृष्ट्या तुमची पात्रतेच्या व्यतिरिक्त जर वेगळे प्राधान्यक्रम आले असेल तर ते तुम्हाला लॉक करायचं नाही. तर हे देखील तुम्ही लक्षात असू द्या. कारण तुमची पात्रता नसेल आणि तुमच्याकडे प्राधान्यक्रम सध्या जनरेट झाले असेल आणि तुम्ही ते लॉक केले, मग ते लॉक केलेले प्राधान्यक्रमाचं जर तुम्हाला या ठिकाणी पहिला जर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं, शिफारस झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचणही येऊ शकते. म्हणून आपली शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता लक्षात घेऊन जे प्राधान्यक्रम जनरेट झाले तर ते सध्या बघा तुम्हाला लॉक करायचे आहे. तर यापूर्वी सध्या बघा संपूर्ण जी काही जाहिरात असेल तर त्या जाहिरातीचा सखोल या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. किती पदं आली, आपल्या कॅटेगरीसाठी आहे, आपल्या विषयासाठी आहे किंवा नाही ते बघून संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा करून घ्यायची आहे. तसंच काही अडचण जर आली तर ह्या ठिकाणी ईमेल ID देण्यात आली. ह्या ईमेल IDवरती संपर्क सध्या बघा तुम्ही साधू शकता. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर संपूर्ण उमेदवारांनी जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते सध्या बघा 6 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत सध्या बघा ह्या ठिकाणी जनरेट आणि लॉक करण्यासंदर्भात इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर त्या पद्धतीने प्रक्रिया सध्या सुरू करा. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाकीच्या उमेदवारांना देखील बघा ह्या संदर्भात जे काही अपडेट असेल तर ती अपडेट द्या. तर तुमच्या काही अडचणी असतील त्या संदर्भात कमेंट देखील करू शकता. त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.